नमस्कार अमरावती। बच्चू कडू यांच्या शिवसेना प्रवेशानंतर अमरावती शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी बच्चू कडू, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाचा जोरदार गजरही केला। शहरात ठिकठिकाणी जल्लोषाचे दृश्य पाहायला मिळाले। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आम्ही मूळचेच शिवसैनिक आहोत अशी भावनाही व्यक्त करत या नव्या राजकीय घडामोडींना समर्थन दिलंय। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मोठ्या संख्येने समर्थक जमा झाले होते, जिथे जल्लोषाने वातावरण भारावून गेलं। दरम्यान या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। ज्या संघर्षानं बच्चूभाऊने 30 वर्ष घालवली, प्रहारच्या सर्व कार्यकर्त्यांना 30 वर्ष घालवली, असा संघर्षशील नेता एकनाथजी शिंदे आम्हाला मिळाला। आणि शेतकऱ्याची, शेतमजुराची, दिव्यांगांची, आमच्या विधवा महिलांची लढाई अधिक तीव्रतेनं पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थानं बच्चूभाऊ समेत आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला। आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बच्चूभाऊंनी आज शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि शिवसेनेसोबतच आमची जी प्रहार संघटना होती ते सुद्धा आम्ही चालू ठेवणार आहे असं बच्चूभाऊंनी स्वतःसुद्धा सांगितलं आहे। आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा असं मत आहे। ज्या पद्धतीनं मागच्या 25 वर्षापासून अपक्षपणे बच्चूभाऊंनी एकट्याने आपली खिंड लढवली होती, आता शिंदे साहेबांनी जो हात बच्चूभाऊंना दिला आहे, संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना काबीज केल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं मला सांगायचं आहे। बच्चूकडे म्हटलं निश्चितपणानं आम्ही मूळचे शिवसैनिकच आहोत। काही कारणामुळे त्यावेळेस आम्ही प्रहार संघटना तयार केली। त्या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी असू द्या, शेतमजूर असू द्या, दिव्यांग बांधव असू द्या, शोषित वंचित असू द्या, प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न मागच्या 25 वर्षात आम्ही केला आहे। परंतु आज जर चित्र तुम्ही पाहिलं तर फार विचित्र झालं आहे आणि सत्तेत राहून सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आता बच्चूभाऊंनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आहे। बच्चूभाऊंना शिंदे साहेबांचं निमंत्रण आलं आणि त्यानंतर बच्चूभाऊंनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, आमचं सर्वांचं मत जाणून घेतलं। आम्ही सुद्धा सांगितलं की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात काम केलं, त्याच पद्धतीचं काम येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रात झालं पाहिजे। शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजे, शेतमजुराचे प्रश्न सुटले पाहिजे, आमच्या विधवा बहिणींना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, दिव्यांगांना कुठेतरी ताकद मिळाली पाहिजे। ह्या हेतूनच आज आम्ही सर्वांनी शिवसेना आता जॉईन केली आहे।